तर आता बघा वाजल्यात संध्याकाळचे 10:30 आणि एवढ्या उशिरा मी व्हिडिओ घेते. मी काय मागापासून व्हिडिओच घेतला नाही बघा, कारण आम्ही ना 3-4 वाजता बघा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, कारण दुर्गाला डोस द्यायचा होता. 3 दिवस होऊन गेलं द्यायचा होता म्हणून आज गेलो होतो. उशीर झाला जायला, म्हणजे 3 दिवस होऊन गेलं आणि तिथं आम्ही 2-3 तास थांबलो, पण आम्हाला काही नंबर लागला नाही. आणि नंबर लागला तर पण डॉक्टर आले नव्हते. 7:30 वाजता यायचं होतं, एका तासासाठी आम्ही माघारी आलो. तर मग आम्ही दवाखान्यातला आलो आणि इकडं आत्या आणि पूजाची मम्मी बघा इकडं आलती, पण व्हिडिओ काय घेतलं नाही. मग मागाशी तशीच स्वयंपाकाला आल्याला लागले आणि मग थोड्या वेळ परत दुर्गाला बघितलं. दुर्गा रडत होती म्हणून इतक्या आत्यांपाशी खेळले स्वयंपाकी करेपर्यंत आणि इकडं जेवायला बसले होते. आत्यांचं जेवण झालंय आता आणि मम्मी करतात जेवण. आणते जेवण झालं आणि मी आताच व्हिडिओ घेते. तर माझ्या काय मनात ध्यानात नव्हतं व्हिडिओ घ्यायचं, पण मला ह्यांनी घ्यायला लावला घ्या म्हणून. मी कंटाळा केला होता व्हिडिओ घ्यायचा बघा, परत घेतला. मालिका बघत बसल्या होत्या दोघी पण, इकडं राहतो आणि सगळेजण आणि जेवत मालिका बघितली. तर तिकडं राधू बसली मालिका बघत. राधू तू का जेवण काय व्हिडिओ आहे तर असू द्या. ह्यांनी काय नाही जेवला आता, म्हणजे परत जेवणार उशिरा. तर दुर्गा पण खेळते इकडं आणि दुर्गा मावचा आता ना पाय चोळ्यात बघा, तेल लावून डाबरला तेल लावून. तर ओमने पण शर्ट का. तर रात्री बघा आम्ही जेवण करताना व्हिडिओ घेतला होता आणि परत काय व्हिडिओच घेतला नाही, कारण लेकरं लय धिंगाणा घालत होती आणि उशीर पण झाला होता. काय केलं दुर्गा बघा. आता सकाळच्या पारी बघा आम्ही सगळेजण लवकर उठलो. आता म्हणलं होतं मी जाते, म्हणलं थांबा आता हाच स्वीटी म्हणलं तिकडं थोडा थांबा, आंघोळी करा जेवण करा मग जावा म्हणलं जायचंय. तर मग काय म्हणतात आता काय करतात, मी तर थांबा म्हणलं, पण माहीत नाही आता काय करतात. मग आत्या म्हणलं थांबते. मग बघा आत्या 6 वाजता 6:30 वाजता गेल्या आणि परत एका तासाने माघारी आल्या. आत्या माघारी येईपर्यंत भांडी घासली, किचन कट्टाई सगळा नीटनाटका केला. दुर्गा तोपर्यंत झोपली होती. बाहेरचं पण झाडून घेतलं आणि आम्ही दोघीने आंघोळ्या केल्या, मम्मीने आणि मी आंघोळ केली आणि तोपर्यंत आत्या आल्या. तर आत्या गेल्यात आंघोळीला आणि दुर्गा मग माझ्यापाशी बसली हे ना दुर्गा, हे ना दुर्गा मग सगळं लाडू हे केलं. चला आता चहा ठेवायचा. तर इथं बघा इथं मी ठेवलाय चहा आणि म्हणलं चहा उकळेपर्यंत आत्याच्या आंघोळ होईल. आणि आता बघा दूध काय आलं नाही. किती वाजल्यात 8 वाजल्या तरी दूध आलं नाही. 9 वाजता दूध येतं, तोपर्यंत कोरा चहा प्यायचं बघा. आणि बाहेर बघा मस्तपैकी ऊन पडलंय. काय झालं ऊन पडलंय बघा. आणि इकडे कीर्तन बघत बसल्या होत्या. फोन आला कोणाचा, पूजाचा फोन आहे. मग हिला आत्यांना लावून द्या. आले हा. हॅलो बोल की. अगं बोल की. आंघोळ करतात का ग. बरं थांब मग आंघोळ करतात. म्हणलं जेवण हे करून येतं ना. हॅलो म्हणलं जेवण. हा काम आहे का सांगते. हा बरं. तर बघा आता आत्याला ह्यांना जायचंय दोघींना, त्याच्यामुळे म्हणलं स्वयंपाक काय लवकर व्हायचं नाही, कारण लगेच बोलवलंय. तर बघा आता चहा ही सगळ्यांचा पिऊन झाला, तिघींचा पण आणि दुर्गाचा पण खाऊन झाला. तर लेकरं काय आणखीन उठले नाहीत. म्हणलं आता स्वयंपाकाला उशीर व्हायला लगेच जायचंय. म्हणलं मी आता इथं पोहे करायला लागले. नको म्हणत होत्या दोघे पण पोहे कराय, पण म्हणलं त्यांना हे लवकर खायची सवय, जेवण करायची थोडं थोडं ना. मग तिकडं जाऊ उशीर लागेल आणि स्वयंपाकाला पण तिकडं उशीर लागेल. त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं पोहे करा नाश्त्याला.
तर इथं सगळं सामान टाकलं, शेंगदाणं, जिरे, मोहरी, हळद, मिरची, कांदा सगळं टाकलंय बघा आणि सगळं तळून घेतलं. तर आता इथं पोहे भिजून तयार आहेत बघा इथं. मग आता मी पोहे करून घेते आणि देते थोडं थोडं खायला. आत्या तर नकोच म्हणतात, पण तरी पण आत्या खात्यात, एकामेकाच्या नादाने खात्यात बघा. असं नको म्हणतात, कारण आत्यांना खायची काय सवय नाही सकाळच्या पाय. तर पोहे करून झालं आणि मी प्लेटीमध्ये घेतलं सगळ्यांना बघा. तर एवढं शिल्लक राहिलं, थोडं केलं तरी. लेकरं झोपल्यात आणि दुर्गा मग आपली मध्ये मध्ये करते, हाय ना. ये दुर्गा इकडं, इकडे, तिकडं नाही जायचं, सांडते तू इकडे. चमचा मागते, चमचा धर तुला चमचा. हो 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 हो, धरा धरा धरा. तिला सवय सगळं चमच्यानेच खायचं, नाही दिलं की रडते. हा जात्यात निम्म सांडत्यात, नाही दिलं की रडते. बसा खाली, खाली बसा. जायचं काय आजी संग, होय ग. सगळा खोडकीतला उजेड पडतोय, पांढरं दिसतंय. हा काय म्हणते आजी, मोकळा चालायची पंचायत आणि दलग्या मला घेऊन कधी चालायची एवढं लांब. बोलायचं ना आजीचं, हाय का नाही. काकूला घ्यायची, परत अंग टाकून द्यायची, चालायची नाही, हाय का नाही. पळून बरं का आता हे, पण गाड्याला वाहत्यात, तुरुच पळते, सगळ्याच्या पुढं पळते. हा चौकात गर्दी. खावा बघा आमचा चमचा. हा झालं. काल आम्ही गेलतो की दवाखान्यात, आज पण जायचंय. काल दवाखान्यात वाट बघून कंटाळा आला. तुला डोस द्यायला जायचे, इंजेक्शन द्यायला. ते कसलं आहे काय माहिती, गेल्या बारीने दिलं तर तसलं. काय दर्गा महिन्याचं असं कसलं. आत्याला जायचं होतं बघा आणि नाश्ताही केला बघा. आणि दुर्गा महागा लागली होती. आत्याने बळाच्या नादी लावली आणि हिचं तोंड इकडं केलं. आत्या ह्याला चुकवून गेला बाहेर. आता मला काय दाखवता यायचं नाही, कारण बाहेर गेलं की ही रडण. आत्यांना बघितलं, इथंच नादी लावली बघ. तिला माहीतच नाही आजी बाहेरच्या बाहेर नुसते मारून गेली इथल्या इथं, आहे का ना दर्गा. हाय ना, येतोय ना हाताला, येते ना हाताला. वाजव भरती, वाजते का बघ बरं. आणि आमच्या मोबाईलला काय झालंय, कॅमेऱ्याला काय मग सगळं पांढरा शेपेतच दिसतंय, किती कॅमेरा पुसला तरी. हाय ना दुर्गा. अयो काय केलं, लागलं का हाताला. बघू बरं बाहेर काय काय आहे. चल बाहेर. काय करते तू. पप्पाच्या मोबाईल काढला चार्जिंगचा, तर लावला होता चार्जिंगला, तर हिने काढून घेतला. आणि आता गेल्या बघा आताच तिकडं. आणि दुर्गा माऊला मी बाहुल्या हे दिल्यात खेळाय, पण ते काय बाहुली घ्या नाही खेळाय, नादीच लागा नाही. म्हणलं आता फरशी पुसून घ्यावं आणि कपडे धुवून घ्यावा पडदिसनं. कारण आम्ही दोघी तिघीने आंघोळ्या केलेल्या कपडे, साड्या हे आणि दुर्गाचे कपडे धुवून घ्यावा म्हणलं. परत उशीर होईल ह्याला नेहला हॉस्पिटलला. तर हे माझंच महाग येते दुर्गा. कसं करायचं दुर्गा. हे बाकीचे कधी उठतात, 9 वाजलं तरी उठायचा तपास नाही, जागतात उगं कवर पण. 3 वाजलं तरी मोबाईल बघून बसतात. काय नाटकं करते.